एक मोठा श्वास घ्या, हळूच सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास, हळूच सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास, श्वास थांबवायचा आहे, हळूच सोडायचा आहे. तर श्वास घेताना श्वास सोडताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण लहानपणामध्ये आपल्याला जायचं, एकदम आपण लहान होतो खूप तेव्हा तिकडे जायचं आपल्याला. आता असं आठवा समजा की त्या ठिकाणी तुम्ही एक झाड पाहताय. ते झाड तुमच्या आवडतीचं असेल तर कोणतं झाड असेल? आंबा असेल, जांभूळ असेल, पेरू असेल किंवा अन्य कोणतं झाड असेल. झाडावरती खूप पशु पक्षी प्राणी सगळे बसलेत. पक्ष्यांचा चिवचिवाट, प्राणी, त्यांची दंगा मस्ती, तुम्ही करत असलेली मस्ती सगळे आठवायची. तुम्ही त्या झाडाखाली फिरत असताना तिथे 5 वेगवेगळे पक्षी प्राणी कीटक सगळे पाहिलेत, बरोबर. त्या 5ही प्राण्यांचं किंवा 5ही प्राण्यांना आठवायचंय. पहिला प्राणी कोणता येतोय तो आठवा. त्याचे रंग, त्याचे पॅटर्न्स, त्याचा आकार सगळं आठवायचं आपल्याला. दुसरा रंग, दुसरा प्राणी, त्याचे पण आकार, पॅटर्न्स, रंग, त्याचं वेगळं काय आहे ते. तिसरा प्राणी, चौथा प्राणी, आता शेवटचा म्हणजे 5वा प्राणी किंवा कीटक किंवा पक्षी आठवायचे, ते रंग आठवायचे. बरं, तुम्ही आता सगळ्यांनी आशाची आणि त्या मैनीची गोष्ट ऐकली, बरोबर. मग मला सांगा भाऊ, त्या गोष्टीमध्ये जी मैना होती तिचं घर कसं तुटलं? तर आता ठीक आहे, तू सांगतेस राव बी. आता मला सांग की त्या मैनेचं घर तुटलं कसं बरं बाळा? बस खाली. बरं, अजून कोणाला याचं उत्तर द्यायचंय? समीर, तू देतोयस? बरं, राहू बा, कसं तुटलं बरं झाड? काही लोक घेऊन झाडे कापा आली ती आणि एक आंब्यावर महिन्याचं घरटं होतं आणि त्या आंब्या झाडा पण कापलं. मग त्याचं घरटं तुटलं. बरं, ठीक आहे. आता मला सांगा पुढचा प्रश्न, उत्तराचं. तिची मैना होती, बरोबर. तिचं झाड तोडलं आंब्याचं, तिचं घरटं पडलं, तिचं घर तर संपलं, समजा त्याच्याकडे घरच नाही ना आता. मग त्या मैनेला तिचं नवीन घर कुठे सापडलं बरे? ज्याचा हाजी क्रमांक एक आहे. एक हाजी क्रमांक 1 कोण आहे? तू आहे का? करण. बर, सांग भाऊ, मैनेला तिचं नवीन घर कुठे भेटलं? देवराईत सापडलं. बर, बस खाली. अजून कोण सांगतं? हाजेरी क्रमांक 4 कोण आहे बरं? अच्छा, तू आहेस. मैनेला तिचं नवीन घर कुठे सापडलं बरं? बर, व्हेरी गुड. बस खाली. म्हणे मैनेचं घर तोडलं, बरोबर. मग त्यावेळेस त्या मैनेला कसं वाटलं असेल? समजा मैनेप्रमाणे तुझं घर, तुझं मग तू मैना आहेस, आमच्या डोळ्यासमोर तुझं घर तोडलंय, तुला कसं वाटेल ग? राग येईल. अजून काय वाटेल? अजून काय करावं असं वाटेल? जोरात सांग, जोरात. त्यांना म्हणजे कोणाला? ज्या लोकांचं घर तोडलं त्यांना मारावं असं वाटेल, बरोबर. दुःख होईल. ओके, बस खाली. ज्याचा हाजी क्रमांक 12 आहे. कोण आहे हाजी क्रमांक 12? तू आहेस का? बरं, तुला कसं वाटेल जर समजा तुझं घर तोडलं? कसं वाटेल तुला? दुःखी होईल. अजून काय होईल? राग येईल. काय करशील त्याला? तू काय रागाला काय करशील मग? तू
कोणाला? त्यांना म्हणजे कोणाला मारशील? घर तोडत त्यांना मारशील तू, बरोबर आहे की नाही? बर, पण समजा त्या ठिकाणी महिना ठिकाणी तू आहेस, तुला मारता म्हणतो पक्षी, तुला मारतील का त्या माणसानं? तू समजा महिना आहेस, बरोबर, तुझं घर तोडलं, तुला त्या माणसानं मारता येईल का? मग तू काय करशील तेव्हा? दुसरीकडे जाशील. बरं, बस खाली.